बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी। सध्या राज्यभरात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। पाहूयात त्याच संदर्भातले काही टॉप 9 अपडेट्स। मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत सतर्क राहण्याच्या सूचना। 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट। नागरिकांनी प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा। पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन, तर राज्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची ही माहिती। आज त्याही पेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। विशेषतः ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत। नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर ढगफुटी होण्याची त्या ठिकाणी शक्यता। हवामान विभागाकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज। एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। नाशिकमधील रेड अलर्टमुळे 5 तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। आठवडी बाजारांसह त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गड सुद्धा बंद राहणार, तर पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता। प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा, अनावश्यक प्रवास टाळा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळली, युद्ध पातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू। मुंबईहून पुण्याकडे जाणारी मिसिंग लिंकची एक लेन सुरू, तर 15 तासांपासून पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद। मिसिंग लिंक पुढील 2 तासांनी आता सुरू होण्याची शक्यता। मिसिंग लिंक डिझाईन करणाऱ्या टीमकडेच आता सुरक्षा ऑडिटची जबाबदारी। आयआयटी मुंबईच्या टीमकडे सुरक्षा ऑडिटची जबाबदारी। मातीचा ढिगारा हटवल्यानंतर आता ऑडिटच्या कामाला सुरुवात होणार। सरकारनं मिसिंग लिंक संदर्भात सर्व माहिती देणं गरजेचं। सरकार सुरक्षेचा विचार करत नाही, एका पावसात महाराष्ट्र पॅरालाइज्ड। खासदार सुप्रिया सुळे यांची मिसिंग लिंकवरून टीका। सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार आहे, सांगणार हे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे। एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरालाइज झालेला आहे, अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरून आपल्याला दिसते। दरम्यान या मुसळधार पावसामुळे वाहतुकीला सुद्धा ब्रेक लागलेला आहे। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। मुंबई गोवा महामार्ग सकाळपासून ठप्प। सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे महामार्गावर पाणीच पाणी। नागोठणेजवळ चिकणी परिसरामध्ये महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली, तर वाकण इथे सुद्धा वाहतूक ठप्प। शिवाय अंबा नदीच्या पुराचा मुंबई गोवा महामार्गाला फटका। अतिमुसळधार पावसाचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुकीला मोठा फटका। एक्सप्रेसवेवर उर्से टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आणि दगडमाती आल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम, तर खालापूल या टोल नाक्याजवळ फूड मॉलमध्ये सुद्धा पाणी। पुणे मुंबई एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत आता बंद। महामार्गावर दरड कोसळल्याच्या घटना आणि काही ठिकाणी पाणी साचल्यानं एसटी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूकही ठप्प। मंकी हिल, खंडाळा आणि ठाकूरवाडीजवळ दरड कोसळल्यामुळे 17 गाड्या रद्द, तर 31 गाड्यांचे मार्ग बदलले। रेल्वे मार्ग दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। रत्नागिरीतील कशेडी घाटातील नव्या मार्गावर दरड कोसळली, तर जेसीबीच्या साह्यानं मलबा हटवला। 12 तासांनी एक लाईन सुरू झाली आहे। तर दुसरीकडे दरड कोसळल्यानंतर वरंध घाट आता 31 ऑगस्टपर्यंत बंद। भोर महाड या मार्गावरील घाट बंद ठेवण्याचे आदेश। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचे आदेश। पावसाळ्याच्या काळामध्ये दरडी कोसळत असल्यामुळे हा निर्णय, तर वरंध घाटात एका टेम्पोवर दरड कोसळल्याची घटना। नालासोपारा रेल्वे ट्रॅक अद्यापही पाण्याखालीच। रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प। पश्चिम रेल्वेची रेल्वे सेवा वसईपर्यंत सुरू, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल। वसईहून नालासोपारा आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर पाणी, तर रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत। अनेक प्रवाशांचा रेल्वे रुळांवरून पायी प्रवास। हार्बर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू, तर मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा 10 ते 15 मिनिटं उशिरानं, त्यामुळे प्रवाशांची स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी, प्रवाशांचे प्रचंड हाल।
दरम्यान कोकणात सुद्धा पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतोय. कशी परिस्थिती आहे कोकणात पाहूयात. रायगड जिल्ह्यात 4 नद्यांनी ओलांडली धोका पातळी. आंबा, कुंडलिका, सावित्रीसह पाताळगंगा नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. रायगडमध्ये पावसाचं थैमान. सावित्री नदीचं रौद्ररूप समोर. महाड शहराला सावित्री नदीचा वेढा, तर सावित्री नदीच्या पुरात दादली दस्तुरा पूल पाण्याखाली. सावित्रीच्या पाणी पातळीत सध्या प्रचंड वाढ. रायगडच्या महाडमध्ये पावसाचा हाहाकार. दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ या परिसरातही 2 ते 3 फूट पाणी. दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदतकार्य सुरू. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी. नागोठणे शहरामध्ये शिरलं अंबा नदीचं पाणी. कोळीवाडा, एसटी स्टँड आणि बाजारपेठ परिसर जलमय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर. सतर्क राहण्याचा इशारा. पेण तालुक्यातील अंतोरे हे गाव जलमय, तर अनेक घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी. स्थानिकांचं मोठं नुकसान. पाण्याचा वाढता प्रवाह पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या पळसदरी ठाकूरवाडीमध्ये दरड कोसळून 5 वाहनांचं नुकसान. 2 चारचाकी आणि 3 दुचाकी वाहनं मलब्याखाली. जीवितहानी सुदैवानं नाही. महाड शहराला पुराचा विळखा, तर वाहनं पुराच्या पाण्यापासून सुरक्षित राहावीत यासाठी नागरिकांकडून महामार्गाच्या बाजूने वाहनांचं पार्किंग. मोठ्या संख्येनं दुचाकी आणि चारचाकी वाहनं महामार्गावर पार्क.